श्री स्वामी समर्थ. जय महाकाली सर्वांना. तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत. आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते. बघा, सर्वांच्याच आयुष्यामध्ये आपण मनुष्य रूपात आहोत, तर सर्वांच्याच अगदी माझ्या तुमच्या सर्वांच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स अडचणी नक्कीच असतात. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आपल्या कुळदेवीची जर सेवा केली नाही, सेवा झाली नाही, सेवा होत नसेल, तर त्या ठिकाणी देखील भरपूर प्रमाणामध्ये अडचणी संकटही येत असतात. तर त्याचबरोबर घरामध्ये आपलं वैवाहिक जीवन म्हणजे पती पत्नीमध्ये जे वैवाहिक सुख आहे ते देखील आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही. सतत त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण होत असतो, सतत भांडण क्लेश वाद त्यांच्यामध्ये होत असतात. त्याचबरोबर घरामध्ये पैशाला पैसा हा जोडून राहत नाही. आपण कितीही मेहनत केली, किती परिश्रम केले, तरी देखील आपल्या घरामध्ये पैसा हा टिकून राहत नाही. आपल्याला म्हणेल तसा आपला मोबदला आपल्याला मिळत नाही. आपल्या घरामध्ये सतत कोणी ना कोणीतरी आजारी पडत असतं. एका पाठोपाठ एखादी व्यक्ती बरी झाली की दुसरी व्यक्ती अचानकपणे आजारी होते. त्याचबरोबर संकट ही काही आपला पाठ सोडत नाही, आपला पिच्छा सोडायचं बघत नाही. किंवा मग आपल्या घरामध्ये विवाह योग्य मुलं मुली आहेत, परंतु काही ना काहीतरी संकट त्यांचं विवाह योग जुळण्यासाठी, त्यांच्या विवाह योग थांबवण्यासाठी काही ना काहीतरी अडचण त्यांच्या आयुष्यामध्ये नक्की येत असतात. तर हे सर्व संकट कुठे ना कुठे थांबावे असे सर्वांना वाटत असतं. आपल्या घरामध्ये नेहमी छान सकारात्मक पॉझिटिव्हिटी पॉझिटिव्ह वातावरण निर्माण व्हावं असं सर्वांनाच वाटत असतं. म्हणून सर्व आपल्या परीने काही ना काहीतरी सेवा उपाय तोडगे नक्की करत असतात. परंतु ज्या घराला पितृदोष किंवा मग त्या घरामध्ये जर वास्तुदोष असेल, त्या वास्तूमध्ये काहीतरी दोष असेल, तर आपण कितीही सेवा केले, काही उपाय तोडगे केले, तरी देखील आपल्याला मनासारखं रिझल्ट्स आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला मिळत नाहीत. तर अशा वेळी आपल्याला काही ना काहीतरी सेवा उपाय आपण कुठेतरी जातो, कोणत्या तरी मंदिरात जातो, कुठेतरी गुरुजींना ब्राह्मणांना भेटतो आणि त्यांच्याकडून नक्कीच उपाय सेवा आपण त्यांच्याकडून घेत असतो. पण त्या सेवा उपाय करत असताना देखील काही नियम असतात. ते नियम देखील आपल्याला फॉलो करणे नक्कीच गरजेचे असते. परंतु जर आपल्याकडून ते नियम फॉलो केले गेले नाहीत, तर आपण जी काही सेवा उपाय केलेले आहेत त्याचे फळ रिझल्ट आपल्याला मिळत नसतात. तर आपण सर्व काही करून थकलेलो आहोत. आपण आपल्या कुळदेवीची फक्त सेवा करायची आहे. ह्या ठिकाणी आपण जेव्हा आपल्या कुळाच्या देवीचा, आपल्या कुळाच्या देवांचा मान सन्मान करतो, त्यांचं नामस्मरण जेव्हा 24 तास आपल्या मुखामध्ये राहतं, त्यावेळेस आपले कुळदेव आपल्या पाठीशी नक्की राहतात. त्यांचं संरक्षण आपल्या कुटुंबावरती नक्की होत असतं. त्याचबरोबर त्यांचं जर संरक्षण आपल्या कुटुंबाभोवती आपल्यावर त्यांचं संरक्षण राहिलं, त्यांचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त झाला, तर जे काही संकट अडचणी आहेत, मग ते मुला मुलींसाठी असू दे किंवा मग नवरा बायकोमध्ये असू दे, संतती होण्यासाठी उशिरा होणे, हे सर्व काही अडचण संकट ह्याच्यातून आपल्याला नक्कीच आपले कुळदेव बाहेर काढत असतात. नक्कीच आपल्याला कुठून ना कुठून तरी काही ना काहीतरी मार्ग आपले कुळदेव आपल्याला नक्की सांगत असतात. तर म्हणून ह्या सर्व आपल्या जे काही अडचणी आहेत, आपल्या संकट आहेत, आपल्या आयुष्यामध्ये आपल्या घरामध्ये वारंवार येत आहेत, हे थांबवण्यासाठी आज मी तुम्हाला एक उपाय सेवा सांगणार आहे. याला तुम्ही तोडगा म्हटला तरी देखील चालेल. परंतु ही सेवा आपल्याला लगातार म्हणजे कंटिन्यू 7 दिवस करायची आहे. ही सेवा करण्यासाठी आपल्याला कुठेही कोणत्याही ब्राह्मणांकडे, बाहेर कुठल्याही मंदिरामध्ये वगैरे जायची गरज नाही. ही सेवा स्वतः तुम्ही घरामध्येच बसून करायची आहे. ही सेवा करण्यासाठी कोणीही स्त्री पुरुष किंवा कोणीही घरातील इतर व्यक्तींनी केली तरी देखील चालणारी आहे. आपल्या घरामध्ये भयंकर असं काही ना काहीतरी अडचण संकट येत आहेत आणि या संकटातून आपल्याला बाहेर पडण्यासाठी कुठेच मार्गच मिळत नाहीये, सापडत नाही आहे, तर अशा वेळेस आपण आपल्या कुळदेवांचा धावा नक्कीच करायचा आहे. त्याचबरोबर एक सेवा मी जे तुम्हाला सांगत आहे ती देखील तुम्हाला या ठिकाणी नक्की करायची आहे. आपल्याला ही सेवा गुरुवारच्या दिवशी करायची आहे. गुरुवार हा भगवान विष्णूंना समर्पित असा दिवस आहे. त्याचबरोबर माता लक्ष्मीचे देखील पूजन करण्याचा वार म्हणजे गुरुवारच आहे. ज्या वेळेस म्हणजे ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची हरीची पूजा केली जाते, त्या घरामध्ये स्वतः माता महालक्ष्मी आवर्जून प्रवेश करत असते. मग ज्या वेळेस जर आपल्या घरामध्ये माता महालक्ष्मी प्रवेश करेल, तर त्यावेळेस त्या
काळापासूनच, त्या क्षणापासून आपल्या घरामध्ये जे काही पैशाचे प्रॉब्लेम्स आहेत ते सर्व A to Z पैशा संबंधीचे, आर्थिक संबंधी पैशांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे समूळ नष्ट होण्यासाठी मदत व्हायला सुरू होते आपल्याला. तर आपल्याला एक हरीची कृपा प्राप्त करण्यासाठी हा उपाय करायचा आहे, तर तो गुरुवारच्या दिवशी आपल्याला करायचा आहे. सर्वात प्रथम गुरुवारी, महिन्यातील कोणताही जो गुरुवार येतो त्या गुरुवारी तुम्ही हा उपाय सुरू करायचा आहे. आणि गुरुवार पासून येणाऱ्या पुढचा जो गुरुवार आहे म्हणजे जो 8वा दिवस असेल, 7 दिवस आणि तो 8वा गुरुवार म्हणजे 8व्या दिवसाचा जो गुरुवार आहे त्या दिवसापर्यंत आपल्याला ही सेवा लगातार 8 दिवस कंटिन्यू करायची आहे. सेवा करायची आहे तर काय करायचं आहे, भलं मोठं आपल्याला सोहळं काहीही करायचं नाही. आपल्याला फक्त एक छोटीशी जी सुपारी असते ती सुपारी आपल्याला बाहेरून म्हणजे बाजारातून विकत घेऊन यायची आहे. सुपारी ही घरातली वापरायची नाही. कोणी आपल्याला काही ओटीमध्ये वगैरे दिलेली असेल ती सुपारी घ्यायची नाही, किंवा आपल्या घरामध्ये देवघरामध्ये पूजेचे साहित्य असतं त्याच्यामध्ये एक्स्ट्रा 1-2 कुठे सुपारी पडलेल्या आपल्याला सापडतील त्या सुपारी आपल्याला घ्यायचं नाही. आपल्याला अखंड अशी गोल गरगरीत सुपारी, दुभंगलेली नाही, छान अवस्थेमध्ये असलेली सुपारी बाहेरून घेऊन यायची आहे, विकत घेऊन यायची आहे. ही सुपारी तुम्ही गुरुवारी आणली तरी देखील चालेल, बुधवारी आणली तरी देखील चालेल. फक्त ही सुपारी आपल्याला जो सेवा करायचा आहे या सुपारीची ती गुरुवारी सुरू करायची आहे. आता गुरुवारी सर्वात प्रथम सर्वात लवकर उठा, तुमची जी काही नित्य कामं आहेत ती सर्व आटपून घ्या. छान असं तुम्ही स्वतः आंघोळ वगैरे करून छान तयार व्हा. आता ज्याप्रमाणे गुरुवारची तुमची नित्य सेवा असते, स्वामींची सेवा असेल, ती सर्व काही करून घ्या. तुम्ही तुमची देवपूजा वगैरे करून घ्या आणि नंतर आपल्याला गुरुवारच्या दिवशी आवर्जून पिवळ्या रंगाचे वस्त्र घालायचे आहेत, परिधान करायचे आहेत. पिवळ्या रंगाचे कपडे घालूनच, कापड घालूनच आपल्याला ही सेवा करायची आहे. पिवळा रंग म्हणजे हळदीचा रंग आहे आणि हळद ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. म्हणून आपल्याला भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे. आता ही सेवा करत असताना जी सुपारी आपण घेऊन आलेलो आहोत ती सुपारी आपण घ्यायची आहे आपल्या हातामध्ये. देवघरामध्ये आपल्या देवाऱ्यासमोर बसायचे आहे. आसन घालून आपण देवघरासमोर बसायचं आहे. आसनावरती बसल्यानंतर सुपारी, एखादं ताम्हण घ्यायचं आहे. ताम्हण म्हणजे स्टीलचं, तुम्ही कुठलंही ताट प्लेट वगैरे घेतली तरी देखील चालेल. त्या प्लेटमध्ये आपल्याला सुपारी ठेवायची आहे. सर्वात प्रथम सुपारीला शुद्ध पाण्याने स्नान करायचं आहे. त्याच्यानंतर पंचामृताने आपल्याला तिच्यावरती स्नान घालायचं आहे, अभिषेक करायचा आहे. आपल्याला जोपर्यंत आपण सुपारीवरती अभिषेक करत आहोत तोपर्यंत आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत राहायचा आहे. मग आता तुम्ही ज्या वेळेस पाण्याने, नंतर पंचामृताने आणि त्याच्यानंतर परत एकदा स्वच्छ पाण्याने त्याचा अभिषेक करून घेताय तोपर्यंत आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र चॅन्ट करतच राहायचा आहे. त्याच्यानंतर छान सुपारी अशा कोरड्या स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आहे आणि नंतर ही पुसून छान स्वच्छ कोरडी करून घेतलेली सुपारी एक आपल्याला विडा, जो पान, नागवेलीचं जे पान असतं ते पान घ्यायचं आहे. पान हे कधीही आपल्याला एक सिंगल घ्यायचं नाही, कधीही जोडीने आपण हे पान घ्यायचं आहे. म्हणजे 2 पान आपल्याला घ्यायची आहेत विड्याची आणि ते विड्याचं पान आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे. आणि त्या पानावरती आपल्याला अक्षता, हळद कुंकू वाहायची आहे. त्याच्यानंतर ही सुपारी आपण जी अभिषेक करून घेतलेली आहे ती सुपारी तिथे ठेवायची आहे. त्याच्यानंतर हळद कुंकू, पिवळ्या रंगाचं चंदन किंवा गंध तुम्ही सुपारीला वाहायचं आहे, अर्पण करायचं आहे. त्या सुपारीला आपल्याला पिवळ्या रंगाचं फूल अर्पण करायचं आहे. साखर किंवा दूध साखर किंवा कोणत्याही एखादं फळ आपल्याला ह्या सुपारीला नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे, अर्पण करायचं आहे. त्याला धूप, दीप, अगरबत्ती दाखवायची आहे. दिवा हा आपल्या देवाऱ्यामध्ये ऑलरेडी प्रज्वलित असतो म्हणून वेगळा दिवा आपल्याला लावायची गरज नाही. फक्त धूप, दीप त्याला ओवाळून घ्या सुपारीला. तिला भगवान विष्णूचं स्वरूप म्हणून तिचे आपल्याला नामस्मरण करायचं आहे, तिला प्रार्थना करायची आहे त्या सुपारीला. आणि तुमची जी काही इच्छा आहे, तुमच्या घरामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत, जे काही चालू आहे वाद विवाद, काहीही प्रॉब्लेम्स, ते सर्व त्या सुपारीला तुम्ही सांगायचे आहे. त्याच्यातून आम्हाला बाहेर काढ, आम्हाला काहीतरी मार्ग दाखव, असं आपल्याला ह्या सुपारीला म्हणायचं आहे. आणि नंतर
त्याच ठिकाणी बसून आसनावर बसून आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय हे आपल्याला 108 वेळा म्हणायचे आहे। आता ह्या ठिकाणी तुम्ही 108 वेळा म्हणण्यासाठी तुमच्याकडे जपमाळ असेल तर त्या जपमाळीवर एक माळ आपल्याला ही ओम नमो भगवते वासुदेवाय हे मंत्र म्हणायचा आहे। आता ही माळ रुद्राक्षाची असेल तरी देखील चालेल, स्फटिकाची असेल तरी देखील चालेल, तुळशीची माळा असेल तर अतिउत्तम असेल। तर तुमच्याकडे जर तुळशीची माळा नाही, तुम्ही बाहेरून विकत घ्यायची विचार करत असाल तर तुम्ही नक्की विकत घेऊ शकता, परंतु विकत घ्यायची गरज आहे असं काही नाही। तुमच्याकडे जर रुद्राक्षाची माळ आहे, त्या रुद्राक्षाच्या माळेवर देखील आपण हा मंत्र चॅन्ट करू शकतो। म्हणजे एक वेळेस 108 वेळा आपल्याला एक वेळेस एक माळ जपायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय। आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे आणि तिथून उठायचा आहे। ती सुपारी आपल्याला त्याच ठिकाणी देवाऱ्यामध्ये आपण ज्या ठिकाणी पूजलेली आहे त्या ठिकाणी ठेवायची आहे। नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी आपल्याला परत तीच प्रोसेस, तीच प्रक्रिया करायची आहे। सुपारी परत एका ताटात घ्यायची आहे, परत त्याला अभिषेक करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण जे गुरुवारी पूजन केलेले आहे सुपारीचं, त्याच प्रकारे सर्व त्या ठिकाणी देवाऱ्यामध्ये ठेवून आपल्याला ते करायचं आहे। म्हणजे सलग 8 दिवस येत्या हा गुरुवार पकडून ते येत्या दुसऱ्या गुरुवारपर्यंत आपल्याला ही सेवा सलग कंटिन्यू करायची आहे, लगातार करायची आहे। आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हे एक माळ आपल्याला लगातार कंटिन्यू 8 वेळा म्हणजे 8 दिवस म्हणायचं आहे। आपल्याला ह्या 8 दिवसाच्या सेवामध्ये खंड पडून द्यायचा नाही। कितीही काही प्रॉब्लेम आला असेल तरी देखील खंड हा पडू द्यायचा नाही। नक्की आपण ही सेवा पूर्ण करायची आहे। त्याचबरोबर जर तुम्हाला जर ह्या 8 दिवसामध्ये जर घराला सुतक वगैरे लागलं असेल, विटाळ लागला असेल तर नक्कीच तुम्ही ही सेवा कंटिन्यू करू शकत नाही। त्या ठिकाणी त्या सेवेला खंड पडणार आहे। त्याच्यामुळे आपण भगवान विष्णूंची माफी क्षमा प्रार्थना करायची आहे आणि त्याच्यानंतर तुमचं जेव्हा सुतक विटाळ फिटेल त्याच्यानंतर तुम्ही परत नव्याने गुरुवारपासून ही सेवा सुरू करायला घ्या। त्याचबरोबर एखादी महिला स्त्री जर ही सेवा करत असेल आणि ह्या 8 दिवसाच्या काळामध्ये त्या महिलेला जर तिचा मासिक धर्म वगैरे येणार असेल, आला असेल तर ती सेवा तुम्ही खंडित करू नका। तुमच्या घरामध्ये इतर कुठलीही व्यक्ती असेल, तुमची मुलं असतील, मुली असेल किंवा मग तुमच्या नवऱ्याने ही सेवा कंटिन्यू केली तरी देखील चालणार आहे। सेवा ही खंडित करणे फक्त टाळावे। अखंडितपणे ही सेवा आपल्या करून घेणे एवढंच फक्त ह्या सेवेचं आपल्याला फळ मिळणार आहे। म्हणून सेवा ही अगदी अखंड प्रमाणामध्ये करा, जेणेकरून ह्याचे रिझल्ट तुम्हाला ही सेवा पूर्ण होण्याच्या आतच तुम्हाला अनुभवायला मिळतील। आणि ही सेवा केल्यामुळे, ह्या सुपारीचे पूजन केल्यामुळे तुमची जी काही इच्छा आहे, तुमच्या घरामध्ये जे काही अडीअडचण आहेत, मग ते पैशाचे असू दे, लग्नाचं असू दे, संतती योगाचं असू दे, जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते पूर्णपणे नष्ट होऊन जातील। तुमच्या मनासारखं सर्व काही घडायला लागेल। भगवान विष्णूची हरीची कृपा तुमच्यावरती नक्की होईल। तुमच्या घरामध्ये भगवान विष्णूंचा वास होईल, त्याचबरोबर त्यांचा कृपाशीर्वाद देखील प्राप्त होईल आणि त्याच्यामुळे माता लक्ष्मी देखील स्वतः प्रसन्न होईल आणि तुमच्या घरामध्ये ती स्थानबद्ध होईल, ती त्या घरामध्ये राहील। म्हणून आपल्याला ही सेवा जी मी तुम्हाला सुपारीची सेवा सांगितलेली आहे ती गुरुवारच्या दिवशी नक्की सुरू करा। फक्त 7च दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे। 8व्या दिवशी म्हणजे जो दुसरा गुरुवार येणार आहे त्या गुरुवारी आपल्याला परत एकदा त्या सुपारीचा अभिषेक वगैरे करून घ्यायचा आहे आणि त्याला वंदन करून भगवान विष्णूचं स्वरूप मानून सर्व काही अडचण वगैरे सर्व सांगायची आहे आणि त्यांना खूप छान मनाने, अगदी श्रद्धेने, विश्वासाने आपण जे काही ही सेवा केलेली आहे ती भगवान विष्णूपर्यंत नक्की पोहोचणार आहे। म्हणून त्यांना खूप छान प्रकारे प्रार्थना वगैरे करून घ्या, धूप दीप ओवाळून झाकून घ्या आणि नंतर ही सुपारी आपल्याला फक्त सुपारी, आपण विड्याचं पान आहे ते विड्याचे पान घ्यायचे नाही, ते विड्याचे पान त्या ठिकाणी राहून द्या। नंतर निर्माल्यामध्ये ते विड्याचं पान आपण टाकून देऊ शकतो। आता ह्या 7 दिवसामध्ये दररोज विड्याचं पान आपल्याला चेंज करायची काही गरज नाही, त्याच विड्याच्या पानावरती आपण ही सुपारी पूजायची आहे। 8व्या दिवशी ही पूजलेली सुपारी आपण घ्यायची आहे। एक लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे, छोटासा कापड, छोटासा रुमाल किंवा छोटासा तुकडा पिवळ्या रंगाचा किंवा लाल रंगाचा घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये ही सुपारी ठेवायची आहे, ती पोटली करायची आहे, सुपारीला बांधायची आहे आणि ती पोटली आपल्या घराच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे किंवा मग ज्या ठिकाणी म्हणजे घरातील इतर सदस्यांचा सारखा वारंवार हात लागणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला ही सुपारी ठेवून द्यायची आहे।
नक्की हा उपाय, सेवा, तोडगा जे काही आहे तुम्हाला नक्की करायचा आहे, नक्की करून बघा आणि ह्याचे अनुभव तुम्ही स्वतः घ्या. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल अशी मी आशा व्यक्त करते. आवडला असेल तर नक्कीच आपल्या ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते आपल्याला कमेंटमध्ये तुम्ही नक्की विचारू शकता. आणि तुम्ही जर नवीन पाहत असाल आपला हा व्हिडिओ तर नक्कीच आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय महाकाली.